हजारो मुंबईकरांना मारण्याचा मोठा कट मुंबई पोलिसांच्या सतर्कतेमुळे उधळण्यात आलेला आहे। फैयाज प्रेमजी या व्यक्तीने मोहरमच्या मिरवणुकीमध्ये पेनकिलर म्हणून विषारी गोळ्यांचं वाटप केलंय। पोलिसांकडून या प्रकरणामध्ये दहशतवादी कट असल्याच्या अँगलने तपास सुरू झालेला आहे। बघूयात या संदर्भातला हा रिपोर्ट। हजारो मुंबईकरांना मारण्याचा मोठा कट मुंबई पोलिसांच्या सतर्कतेमुळे उधळण्यात आलाय। भायखळ्यातल्या मोहरमच्या मिरवणुकीत फैयाज प्रेमजी नावाचा व्यक्ती पेनकिलर म्हणून कॅप्सूलचं वाटप करत होता। या प्रत्येक कॅप्सूलमध्ये त्यानं 1 ग्रॅम झिंक फॉस्फॉइड मिसळलं होतं। झिंक फॉस्फॉइड हे उंदीर किंवा घुशी मारण्यासाठी वापरण्यात येतं। झिंक फॉस्फॉइड मिसळलेल्या या गोळ्या फैयाज प्रेमजी हा व्यक्ती मिरवणुकीतल्या लोकांना वाटत होता। थोड्या गोळ्या वाटलेल्या असताना मुंबई पोलिसांना त्याचा संशय आला। त्यानंतर पोलिसांनी संबंधित व्यक्तीला ताब्यात घेत कॅप्सूलचा साठा जप्त केला। यानंतर पहाटेच्या सुमारास पोलीस ठाण्यामध्ये सलमान सय्यद नावाच्या व्यक्तीची तब्येत बिघडल्याची तक्रार झाली। फैयाज प्रेमजीनं दिलेली कॅप्सूल खाऊनच संबंधित व्यक्तीची तब्येत बिघडल्याचा संशय आहे। तर पोलिसांनी फैयाज प्रेमजीकडून तब्बल 14,900 कॅप्सूल जप्त केल्यात। फैयाज प्रेमजीनं ऑनलाईन साईटवरून 3,000 कॅप्सूल आणि 50 किलो झिंक फॉस्फॉइड खरेदी केलं होतं। हा जे आरोपी आहे ज्याचं नाव आहे फैयाज प्रेमजी, याला ताब्यात घेतला आणि विचारपूस करून याने कबुली दिली की त्याचा उद्देश एक मोठे प्रमाणात कॅप्सूलचा वाटप करून जहरीला सबस्टन्स त्यामध्ये मिळवून लोकांना हानी पोहोचवण्याचा होता। अटक आरोपी फैयाज प्रेमजी याने 50 किलो झिंक फॉस्फाइड नावाचा पॉइझनस सबस्टन्स हे ऑर्डर केला होता आणि तसेच 30,000 कॅप्सूल्स ऑर्डर केले होते। आतापर्यंत 14,900 कॅप्सूल्स हे जप्त करण्यात आलेली आहे आणि प्रत्येक कॅप्सूल मध्ये 1 ग्राम झिंक फॉस्फाइड हे त्याने मिक्स केलेला आहे। मोहरमच्या मिरवणुकीमध्ये विषारी गोळ्या वाटणारा फैयाज प्रेमजी हा उच्च शिक्षित आहे। तो पुण्याच्या विमाननगर परिसरात राहतो। त्याचं शिक्षण BBA पर्यंत पूर्ण झालं असून तो एका खासगी संस्थेमध्ये शिक्षक म्हणून काम करत असल्याची माहिती आहे। याआधी तो इराक आणि इराणला जाऊन आलाय। त्यामुळे फैयाज प्रेमजीच्या या कृत्यामागे कोणता दहशतवादी अँगल आहे का याचा तपास मुंबई पोलीस करतायत। आरोपीची वय 39 वर्ष आहे। तो राहणार विमाननगर पुण्याचा आहे आणि त्याची एज्युकेशन BBA आहे आणि मागच्या वर्षी तो 2025 मध्ये इराण आणि इराकला जाऊन आलेला आहे। आतापर्यंत हे माहिती समोर आली।